तुम्हाला कालसर्पयोगाची पूजा सांगितली आहे, नागबळी करायला सांगितलाय, त्र्यंबकेश्वरला जाऊन पूजा करायची सांगितली आहे. थांबा, हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि मग ठरवा की तुम्हाला नक्की करायचंय का. कालसर्पयोग काय हे आधी जाणून घेऊ. नमस्कार, मी ज्योतिषी मृणाल कुलकर्णी. कालसर्पयोग ही संकल्पना आली आहे नाडीशास्त्रातून. आता तुम्हाला थोडीशी माहिती देते की नक्की नाडीशास्त्र म्हणजे काय. ज्योतिषशास्त्राचा निर्माण पराशर ऋषींनी केला हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पराशर ऋषींनी जो ग्रंथ लिहिला तो आहे होराशास्त्र, ज्याचा आपण सगळे अभ्यास करतो आणि कुंडली मांडून त्याच्यावरनं आपण प्रेडिक्शन देतो. होराशास्त्रामधली ही संकल्पना नाही. पुढे जाऊन ह्या होराशास्त्राचा बेस बनवून अनेक वेगवेगळी शास्त्र निघाली. कृष्णमूर्ती आलंय, वास्तुशास्त्र आलंय, तसंच नाडीशास्त्रही आलेलं आहे. नाडीशास्त्र त्याच्यामध्ये ही कल्पना आहे की जेव्हा राहू केतू सर्व ग्रहांना गिळतो तेव्हा कालसर्पयोग तयार होतो. ह्या कालसर्पयोगाचा नक्की परिणाम काय होतो आणि हे कितपत खरं आहे याच्याबद्दल आपण थोडेसे जाणून घेऊयात. आता कालसर्प, सर्प म्हणल्यावर तुम्हाला इथे नक्कीच कळलं असेल की आपण बोलतोय एका सापाबद्दल, बरोबर. आता साप म्हणलं की मेजर अंग काय कळतील तुम्हाला, काय बायोलॉजीचं स्टुडंट व्हायची गरज नाहीये. एवढं लक्षात आलं की डोकं आहे, शेपूट आहे आणि मधलं अंग आहे, कळलं. मग जेव्हा एखादा साप त्या सर्व ग्रहांना, नवग्रह आहेत त्यातले राहू केतू जर बाजूला काढले तर उरले 7, 7ही ग्रह जेव्हा राहूने गिळले असतील तेव्हा बनतो कालसर्प. आता तुम्हाला समजवण्यासाठी मी इथं काही इमेजेस दाखवणार आहे, त्याच्यातनं तुम्हाला ती संकल्पना नीट समजेल अशी माझी आशा आहे. तुम्ही पाहिजे तर हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवू शकता आणि तुमच्या कुंडलीला ते मॅच करू शकता की खरंच सगळे ग्रह राहू केतूच्या पोटात आहेत का. आता इथं जे ग्रह मांडलेत ते ग्रह तसेच त्याच भावात असले पाहिजे असं नाही, त्याचा सिक्वेन्स वेगळा असेल, वर खाली पुढे मागे कसेही असतील. पण थोडक्यात आपल्याला काय हवंय, त्याच्या डोक्यापासून शेपटीपर्यंत मध्यभागी सगळे राहू केतूच्या पोटामध्ये सर्व सातही ग्रह आपल्याला दिसले पाहिजेत, बरोबर. आता बघा, इथं जे तुम्हाला कुंडली दिसती आहे त्याच्यामध्ये जो पहिला भाव आलाय, जिथं एक आकडा लिहिलाय ना, तो पहिला भाव, त्याचं नाव आहे लग्न भाव. याचा विवाहाशी काही संबंध नाही. त्याच्या डिस्ट्रॅक्ट होऊ नकात आणि त्या ह्याच्यात जाऊ नकात. लग्नाशी कालसर्पाचाही काही संबंध नाही आणि या भावाचाही संबंध नाही. लग्न भाव म्हणजे जिथनं कुंडली सुरुवात होते. आता तिथे मी राहूचं म्हणजे सापाचं तोंड दाखवलेलं आहे. सापाच्या तोंडाला आपण राहू म्हणू आणि शेपटीला केतू, असंच असतं, म्हणू नये असंच असतं. सो जर डोकं राहू आहे तर शेपूट केतू आहे, ह्याच्यामध्ये सगळे ग्रह आले पाहिजेत. आता जर मी राहू हा लग्नी घेतला आणि तिथून बरोबर 7 आकडा लिहिलाय म्हणजे सप्तम भाव, तिथं केतू येणार कारण ते 180 डिग्री वरती असतात. मग ह्यांच्यामध्ये हे जे काही बाकीचे भाव क्रमांक लिहिलेले आहेत ना, 2, 3, 4, 5, 6, हे जे आहेत त्यांच्यामध्ये जर बाकीचे ग्रह आले तर तो कालसर्पयोग होतो. हा पहिला नियम. दुसरा नियम, 7ही ग्रह पोटात पाहिजेत बरं का सापाच्या, एकही बाहेर चालत नाही. आता या 7 पैकी सपोज 6 ग्रह राहूने गिळलेत, एक मात्र बाहेर आहे, राहूच्या तोंडाच्या बाहेर आहे किंवा केतूच्या शेपटीच्या मागे आहे. पोटात किती आहेत? 6. नियम तुटला, कालसर्पयोग नाही. हे मी खरं सांगतेय. एक किंवा एकापेक्षा जास्त ग्रह जर त्या सापाच्या पोटाच्या बाहेर असतील तर कालसर्पयोग होत नाही. आणि जर एकही ग्रह नसेल तर काय होईल? कालसर्पयोगच तुटला. तो कालसर्पयोगच नाहीये तुटायला. समजते का तुम्हाला? आता आपण ही दुसरी इमेज बघूयात. आता ह्याच्यामध्ये काय झालं, तो सापाचं तोंड जे आहे ते 12 नंबरच्या घरात म्हणजे 12व्या भावात, व्ययस्थान म्हणतात त्याला, 12व्या घरात त्याचं तोंड गेलं आणि शेपूट कुठं आली? 6व्या घरात आली. पुन्हा ग्रह कसे आले? सगळे पोटात आले. ह्यातला एक जरी बाहेर असता तर हा योग टळला असता. याच पद्धतीने बघा, आता तुम्हाला मी एक एक करत इमेज दाखवतीये की जसा जसा तो साप पुढे सरकतोय 11व्या घरात, 10व्या घरात, तसं तसं केतू सुद्धा काय होतोय, एक एक घर पुढे जातोय. आता ही मुवमेंट समजून घेणं गरजेचं आहे. आता होतं कसं, ग्रहांच्या जे दिशा आहेत त्या ह्या वेगळ्या आहेत नवग्रहांच्या. आता ह्याच्यामध्ये रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी हे 7ही ग्रह एकाच दिशेने फिरतात. म्हणजेच जिथं मी कुंडलीमध्ये एक आकडा लिहिलाय तिथून ते 2 नंबर, 2 नंबरवरनं 3 नंबर, 3 नंबरवरनं 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 असे अँटी क्लॉकवाईज म्हणतो ना, तसे ते फिरतात कुंडलीमध्ये. परंतु राहू केतू हे मात्र कायमस्वरूपी उलटे फिरतात. त्याला वक्री होणे असं म्हणतात.
आता हे कायमचेच वक्री आहेत. मग ते कसे फिरतात? तर जसं आता मी तुम्हाला सांगितलं, ह्याच घरानं जर मी राशींचाच क्रमांक मानला तर कसं आहे, मेष राशीतून मिथुन, सॉरी, मेष राशीतून वृषभ, वृषभ राशीतून मिथुन राशीत असे फिरतात की नाही. असं करत ते हळूहळू मीन राशीकडे जातात. राहू मात्र काय करतो, 12व्या राशीतून 11व्या राशीतून 10व्या राशीतून 9व्या राशीत 8व्या असं, म्हणजे मीन राशीतून कुंभ राशीतून मकर राशीतून धनु राशीत वृश्चिक असं करत करत तो मेषकडे उलटा येतो. म्हणजे इथे जे मी कुंडलीत लिहिलेलं आहे ना, आणि आता जे तुम्ही इमेजेस बघताय ह्याप्रमाणे तो 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 असं करणार आहे. आता सापाचं तोंड गेल्यावर शेपूट तिथं थोडी राहणार आहे, 180 डिग्री. त्यामुळे बरोबर तिथून 7 राशी लांब किंवा 7 घरं लांब केतूची शेपूट येणार. आणि ह्या पद्धतीने हे क्लॉकवाईज फिरतायत. राहू केतू क्लॉकवाईज, बाकी ग्रह अँटी क्लॉकवाईज, हे दोन्हीही उलटे फिरतात. त्यामुळे तो काय करतोय, जे ग्रह असे सरळ चाललेले आहेत त्यांना तो असा गिळत येतोय, अशी ही संकल्पना आहे. आता ह्या तुम्हाला इमेजेस बघितल्यावर तुम्हाला कळलं असेल, जे आपण नियम बघितले. पुन्हा एकदा पटकन रिव्हिजन देते. सगळे ग्रह पोटात पाहिजे, एकही ग्रह सापाच्या पोटाच्या बाहेर नको. एक जरी ग्रह सापाच्या पोटाच्या बाहेर आहे तर कालसर्पयोगच होत नाही. जर कोणीच पोटात नाहीये तर कालसर्पयोगाचा संबंधच नाही. एवढं समजलं तुम्हाला? आता मग हे लोक का सांगतात बरं, कालसर्पयोग आहे, पूजा करा, हे करा. आता मी तुम्हाला एका प्रश्न विचारते, आपण कोण काय करते ते आपण नंतर बघू, आधी तुम्ही काय करता हे आपण बघूयात. मान्य, अडचणीत असल्यावर माणूस मिळेल तो आधार घ्यायला बघतो, पण तुम्हाला हे वाटत नाहीये का की तुम्ही स्वतःहून बळी देताय स्वतःचा? समोरचा सांगतोय पण तुम्ही त्याला प्रश्न विचारलेत का? काय होतं? कालसर्पयोग आहे म्हणजे काय, आणि मी शांती केल्यानंतर काय होणार आहे? असं कुठलं हे आहे की ते बटन दाबल्यावरती ते ग्रह फिरायचे थांबणार आहेत, किंवा तुमच्या एकट्यासाठी ते काहीतरी वेगळं काहीतरी करणार आहेत पूजा केली म्हणून? असं नाही होत ना कधीच. मग हे आपणच थोतांड चालू केलंय. 4 पैसे जास्त मिळतात म्हणून लोक बाजार मांडतायत, पण त्या बाजारात आपणच ग्राहक म्हणून गेलो ना. विचार करा, प्रश्न विचारा. ही कन्सेप्ट अशी आहे की राहून या सगळ्यांना ग्रहांना गिळलं, म्हणजे त्यांची पॉवर शोषून घेतली. मग शुभ ग्रह सगळ्यात मोठा ग्रह गुरु, आणि तो गुरु ह्या राहूमुळे हतबल झालाय, त्याची पॉवर कमी झाली, अशी नाडीशास्त्रामध्ये संकल्पना आहे, जी होराशास्त्रात नाहीये. ह्या संकल्पनेमुळे त्यांचे प्रेडिक्शन्स थोडेसे बदलतात. हो आहे, शास्त्र आहे तर काहीतरी असेल संकल्पना. मग ते शिकून घ्या, नीट जाणून घ्या. आता प्लॅनेटची पॉवर कमी झाल्यावर होतं, जसं आता आपलं हिमोग्लोबिन कमी झालं असेल किंवा आपल्याला बीपीचा त्रास होत असेल तर काय होईल, आपलं थोडंसं ताकद कमी होईल. तुम्हाला हिमोग्लोबिन कमी असताना तुम्हाला जर घराची साफसफाई करायला लावली तर जमणार आहे का तुम्हाला? नाही ना. तसंच काहीतरी संकल्पना ह्याची आहे. आता ह्याच्यामध्ये आपण एवढंच बघणं गरजेचं आहे की हे कालसर्पयोग आहे की नाही. मग आता ह्याची शांती केली म्हणून काही फरक पडत नाही. कोणीच असं करू शकत नाही. आपण देवापेक्षा मोठे नाही होतो. देवानी आपल्याला जन्म दिलाय की अरे तुझं मागचं बॅलन्स शीट टॅली नाही झालेलं, हा जन्म घे आणि ते सगळे पाप भरून काढ, हे सगळं एकदाच निस्तरून घे. आपण काय करतोय, पुण्य कमवायच्या ऐवजी अजून शॉर्टकट निवडतोय. माझं काय, काहीतरी एक पूजा करेन, माझं सगळं प्रारब्ध संपेल, मला नोकरी लागेल, माझं बिझनेसमध्ये कर्ज झालंय ते मिटेल, माझं लग्न टिकेल, मला संतती होईल. अरे तुम्ही स्वतःहून बळी देताय. नका करू, ह्याच्याने काहीही होत नाही, हे माझं प्रामाणिक मत आहे. तुमची श्रद्धा आहे, ओके करा. मी श्रद्धेच्या विरुद्ध जात नाहीये, पण त्याला लॉजिक पाहिजे. देव कधीही बिना लॉजिकचा नाही वागत, हे लक्षात घ्या. आणि कालसर्पयोग खरंच आहे का, हा व्हिडिओ पुन्हा लावा. त्याच्यातली ती तुमची जी काही कुंडलीमध्ये तिथं आकडा आला असेल ना, त्या आकड्याची ती कुंडली तिथं पॉज करा आणि कम्पेअर करा, खरंच आहे का. असेल, तुमची श्रद्धा आहे, नक्की करा, माझं काही त्याच्यावरती ऑब्जेक्शन नाही. पण आधी स्वतःला प्रश्न विचारा की असं खरंच होणार आहे का. खूप लोक माझ्याकडे येतात की मॅडम अहो आम्ही तिथं जाऊन पूजा केली, 50,000ची पूजा केली, 20,000ची पूजा केली, काहीच बदल नाही झाला. आपण देवापेक्षा मोठे नाही, मी पुन्हा तेच सांगतेय. आपल्याला सारासार विचार करता आला पाहिजे. तुमचे प्रश्न ज्योतिषाला काय विचारताय ते खूप मॅटर करतंय. अच्छा, मला आता बिझनेसला चांगले दिवस नाही आहेत का, बरं ती पूजा राहू देत, मला हे सांगा, मला चांगला योग कधी आहे, असा कुठला काळ आहे की जिथं माझा बिझनेस चांगला चालेल, मला ऑर्डर चांगले येतील, माझ्याकडनं ते व्यवस्थित पूर्ण होतील, माझं लग्न ठरत नाहीये. बर, मग असा हा काळ जो आहे की माझं लग्न ठरणं जरा कठीण जाईल, हा काळ कधीपर्यंत आहे, कधीपासून पुढे हे योग चांगले आहेत. मिळालं ना तुम्हाला पण उत्तर. कुठेतरी चांगला काळ असतोच. हे ज्योतिषावर ज्याचा विश्वास नाहीये तो पण सांगेल की कायम सुखाचा काळ हा कायम राहत नाही, तसंच दुःखाचा काळही कायम राहत नाही.
आपण अंधश्रद्धा बाळगतोय, दुसऱ्याला बोट नाही दाखवायची. आधी आपण आरसा बघूयात. तसंच आता तुम्ही हा व्हिडिओ नीट बघा आणि स्वतःच्या कुंडलीत बघा की कालसर्पयोग खरंच बनतोय का, आणि मला नक्की कळवा की किती लोकांना असं लोकांनी लुबाडलंय. आता जागे व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा की जेणेकरून ही अंधश्रद्धा कमी होईल आणि ज्योतिषशास्त्राची ही जी बदनामी सुरू झाली आहे ती कमी होईल. जय श्रीराम.